डीजे वाजविण्यास परवानगी देऊ नका. शिवसेना तालुका संघटक विनोद पाटील सूर्यवंशी यांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी. माहूर शहरात विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त व इतर प्रासंगिक आनंदोत्सवात मोठ्या व कर्णकर्कश आवाजात डीजे लावल्या जातात. सदरील डीजेच्या कर्णकर्कश व मोठ्या आवाजाने शहरातील बालके व हृदयविकाराचे आजार असणारे शहरातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमात डीजे लावण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेनेचे तालुका संघटक विनोद पाटील सूर्यवंशी यांनी केली आहे. डीजेच्या आवाजाने अनेक नागरिकांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल होऊन मृत्यूशी झुंज देण्याची सुद्धा गंभीर वेळ येते. सुदैवाने आजपर्यंत अशी एखादी जीवितहानीची घटना घडली नसली तरी भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडणारच नाही याची कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. करिता पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून जगभर ओळख असलेल्या माहूर या तीर्थक्षेत्रावर सर्व प्रकारच्या मिरवणुका, पारंपरिक वाद्य, मंगलवाद्य लावून होणे आवश्यक असून डीजे या वाद्याला कायमस्वरूपी बंदी घालणे आवश्यक आहे. माहूर शहरात कोणत्याही महापुरुष जयंती मिरवणूक असो किंवा धार्मिक कार्यक्रम असो त्यामध्ये डीजे लावण्यास परवानगी देण्यात येऊ नये व डीजे मुक्त मिरवणुकीचे शहर घोषित करण्यात यावे अशी विनंती शिवसेनेचे तालुका संघटक विनोद पाटील सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्याकडे केल्याने डीजे मुक्तीवर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.